नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन हे खूप दुःखी होते. जनजागृती हे या कार्यक्रमाचे उद्देश आहे. कारण रडायचं नसते, लढायचं असते. म्हणून काही घटना तुमच्यासमोर. बँगलोरमध्ये एक दंपती राहत असते. दोघेही खूप शिकले सवरलेले. पती हा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर आणि पत्नी ही नावाजलेल्या खाजगी शाळेत शिक्षिका असते. 2007मध्ये दोघांचे लग्न होते आणि लग्नाला 3 वर्ष पूर्ण होतात. 2010ची ही गोष्ट आहे. तारीख आहे 10 ऑगस्ट. सकाळी 7:30 वाजता होलीमागो पोलीस स्टेशनला फोन येते. हा फोन इन्स्पेक्टर ऐकतात. त्यात होलीमागोच्या एका फ्लॅटमध्ये मर्डर झाल्याचं त्यांना कळते. त्या पॉश एरियात अशा प्रकारचे गुन्हे होत नसायचे, त्यामुळे पोलिसांना सुद्धा ती गोष्ट शॉकिंग होती. पोलीस जेव्हा त्या फ्लॅटमध्ये जातात तेव्हा तिथलं विचित्र वातावरण पाहून त्यांचंही मन दुःखी होते. ते पाहतात की एक स्त्री खुर्चीवर बसून आहे आणि तिचे हात हे खुर्चीला बांधून आहेत आणि गळा हा कापलेला दिसतो आहे. ती मरण पावलेली असते. पोलीस त्या स्त्रीला रुग्णालयात हलवतात आणि पंचनामा करून चौकशी करतात. त्या घरात 2च लोक असतात, त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला विचारतात. मरण पावलेल्या स्त्रीचं नाव असते प्रियंका आणि तिचे पती, त्यांचं नाव असते सतीश. सतीश हा इन्फोसिस मध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत असतो आणि ती DPS शाळेमध्ये शिक्षिका असते. 3 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं असते, त्यामुळे सतीश हा खूप रडत असतो. तो पोलिसांना माहिती देतो. तो सांगतो की मी रोज सकाळी 5:30 वाजता जॉगिंगला जातो. प्रियंका माझ्यासोबत येत नाही कारण तिला शाळेत जायची घाई असते. ती सकाळी शाळेत जाते आणि मी 10 वाजता ऑफिसला जातो, त्यामुळे तिच्याकडे जॉगिंगसाठी वेळ राहत नाही. त्यामुळे सतीश हा एकटाच जॉगिंगला जातो. त्याने पोलिसांना सांगितले की मी जॉगिंगला गेले असताना सकाळी त्याच्या मोबाईलवर त्याच्या वाईफचा म्हणजे प्रियंकाचा कॉल आला. तिने सांगितले की सकाळी रद्दीवाले आलेले आहेत, रद्दी घेण्याची गोष्ट करत आहेत आणि ते लोक म्हणतात की रद्दी देऊन द्या जर तुमच्याकडे असेल तर, कारण सकाळी आमची बोहणी होऊन जाईल. तो म्हणाला ठीक आहे, पण मी येईस तर तू दार उघडू नको. माहीत नाही कोण कसे लोक असतील. आता 6 पण वाजलेले नाहीत. 45 मिनिटानंतर तो घरी आला तेव्हा त्याने पाहिले आतून दार बंद आहे. त्याने बेल वाजवले पण दार उघडल्या गेले नाही. आजूबाजूचे लोक सुद्धा जमा झाले. फोन पण केला पण तिने फोन उचलला नाही. ह्या फ्लॅटच्या 2 किल्ल्या होत्या. एक किल्ली तो स्वतःच्या ऑफिसमध्ये ठेवायचा, कधी उशीर वगैरे झाला तर, या हिशोबाने. घर आणि ऑफिस जवळच होते, त्यामुळे तो चालत जाऊन त्याने आपल्या घराची किल्ली आणली आणि त्याने दार उघडले आणि आतमध्ये आल्यावर त्याला जे दिसले ते पाहून तो स्तब्ध झाला. समोर त्याच्या पत्नीचा खुर्चीवर बसून मृत्यू झालेलं त्याने पाहिलं. तो रडायला लागला आणि त्याने रडता पोलिसांना फोन केला आणि पोलीस घरी आले.
एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, पण काहीच कळत नव्हते. आजूबाजूच्या लोकांनाही काही कळत नव्हतं. पोलिसांनाही काही क्लू मिळत नव्हता. जिचा मृत्यू झाला ती एक नावाजलेल्या शाळेची शिक्षिका होती आणि पती हा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मोठ्या पदावर होता. त्यामुळे पोलिसांवर सुद्धा प्रेशर होता. सतीशचे मित्र सहानुभूती दाखवित होते. त्यांना काळजी वाटत होती. लोकांना राग येत होता की बंगळुरूमध्ये सुद्धा आता स्त्रिया सुरक्षित नाही का, असा ते एकमेकांना सवाल करत होते. सतीश हा रोज पोलीस स्टेशनमध्ये जायचा, विचारपूस करायचा, पण त्याचं काही समाधान होत नसे. मग तिसऱ्या दिवशी त्याने धरणा प्रदर्शन सुरू केले. त्यामुळे ही गोष्ट न्यूजपेपरवर देखील यायला लागली, कारण ही केस एक हाय प्रोफाईल केस समजल्या जायची. आपल्या बायकोला न्याय मिळवण्यासाठी सतीश हा प्रयत्नशील होता. पोलिसांनी त्याला खूप समजावलं, पण तो मानायला तयार नव्हता. ह्या केसमध्ये पोलिसांची पण नाचक्की व्हायला लागली. पुढल्या 3 दिवसापर्यंत तो धरण्यावरच बसला होता पोलीस स्टेशनच्या समोर. चौथ्या दिवशी पोलीस परत सतीशजवळ आले आणि म्हणाले, आता प्रदर्शन बंद कर. तो म्हणाला, नाही, मला गुन्हेगार मिळाल्याशिवाय मी परत जाणार नाही. तर पोलीस म्हणाले, गुन्हेगार मिळाला, चल आता पोलीस स्टेशनमध्ये. तो थोडा घाबरला. पोलीस म्हणाले, तुला ठाण्याबाहेर प्रदर्शन करण्याची काहीच गरज नाही. तू ठाण्याच्या आतमध्ये चल, तिथे काय करायचे ते तू कर. 3 दिवसापासून धरणे प्रदर्शन करतोयस, तर आम्हाला पण तुझ्याकडनं हेच हवं होतं, कारण तुझी पूर्ण जन्मकुंडली आम्हाला काढायची होती. आम्हाला सुरुवातीपासून शक जे होतं, जो संशय होता, तो फक्त तुझ्यावरच होता. आता तू सांग, तू का असं केलं आणि का आपल्या बायकोला मारून टाकलं? तो म्हणाला, मी माझ्या पत्नीला का मारणार? जर मला तिला मारायचं असतं तर मी असं इथे धरणे प्रदर्शन करत बसलो नसतो. मी आरामात आपल्या घरी बसून राहिलो असतो. तुमच्यावर पण प्रेशर आला नसता. तो ऐकायला तयार नव्हता. त्यावेळेस पोलिसांनी त्याला त्याची एक चूक सांगायला सुरुवात केली. जेव्हा सगळ्या गोष्टी समोर दिसायला लागल्या तेव्हा तो गोंधळून गेला. पण तो पण सॉफ्टवेअर इंजिनियर होता, त्यामुळे ह्या एव्हिडन्सचा अर्थ काय होतो हे त्याला समजलं आणि त्याला त्याची चूक कळली. बेंगळुरू पोलिसांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली होती. तेव्हा त्यांना सतीशच गुन्हेगार वाटू लागला होता. 10 ऑगस्टला जेव्हा सकाळी 7:30 वाजता कोलीमाबू पोलीस स्टेशनला फोन आला की एक स्त्रीचा मर्डर झाला आहे, पोलीस लगेच तिथे फ्लॅटवर पोहोचले. सतीशने जे काही सांगितले त्याच्या वेळेमध्ये अंतर दिसू लागले. त्याने सांगितले की त्याच्या पत्नीला कॉल आला आणि ती म्हणाली 2 पेपरवाले रद्दी घ्यायला आले. तो म्हणाला, थांब, मी आल्याशिवाय दार उघडू नको. असं काय होतं की त्यांना शंका आली. शंका करण्यासारखं त्यांना खूप काही आढळले. सतीश खोटं बोलत नव्हता, पण त्याच्या बायकोचा जेव्हा कॉल आला त्याची वेळ आणि त्याने सांगितलेल्या वेळेमध्ये अर्धा तास आधीचा वेळ होता. दुसरी गोष्ट, तो म्हणाला, मी येतो, पण तो लगेचच न येता 45 मिनिटे उशिरा आला. तो जिथे जॉगिंग करायला जायचा ते घराच्या खाली जवळच होते, अगदी 3-4 मिनिटाच्या अंतराने, पण घरी यायला त्याला 45 मिनिटे लागतात. ह्यामुळे त्याच्यावरती संशय आला. जो आपल्या पत्नीला म्हणतो दार उघडू नको मी आल्याशिवाय, पण दाराबाहेर जे
पेपरवाले होते ते का 45 मिनटं थांबणार होते? 45 मिनटानंतर जेव्हा सतीश आला, तो म्हणाला मी खूप कॉल केले मोबाईलवर पण तिने उचलले नाही. दारावरची बेल पण खूप वाजवली पण तिने दार उघडले नाही. तो म्हणाला माझ्याजवळ घरची दुसरी किल्ली आहे जे माझ्या ऑफिसमध्ये माझ्या ड्रॉवरमध्ये असते, ते आणायला मी ऑफिसमध्ये गेलो. हे पण त्याने अगदी खरं सांगितले होते. पण शोध घेतल्यावर कळले की तो तर ऑफिसला आला होता पण एक चक्कर मारून निघून गेला. हे पण त्याने सत्य सांगितले. ह्यातही पोलिसांना संशय आला की एक माणूस जो जॉगिंग करायला बाहेर जातो त्याच्याजवळ एक तर पर्स असते किंवा मोबाईल असते. काही लोक बाहेर चहा ज्यूस पण घेतात, पण माणूस कधीच आपल्या ऑफिसचा ID कार्ड घेऊन बाहेर जॉगिंग करायला जात नाही. त्याला घरी येऊन आंघोळ करायची असते, जेवण करायचं असते आणि ऑफिसची तयारीसुद्धा करायची असते. पण तो आपला ID कार्ड घेऊन बाहेर येतो हे पोलिसांना पटत नव्हतं. त्यामुळे त्याने त्याच्या ऑफिसमध्ये चौकशी केली तर कळले की तो ऑफिसच्या आतमध्ये कुणालाही, कारण त्याच्या ऑफिसमध्ये कुणालाही आतमध्ये जायला परवानगी नव्हती ID कार्ड असल्याशिवाय. आणि हे 2 ते 3दा करून ऑफिसमध्ये प्रवेश होतो. कार्ड स्वाईप केल्यानंतर 2 ते 3 वेळा त्यांना कार्ड स्वाईप करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांची एंट्री होते. पोलिसांना कळले की हा आला तर होता पण फिरून चालला गेला. कॅबिनच्या आतमध्ये तो गेलाच नव्हता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय होता. जेव्हा पोलिसांनी दोघांचे कॉल डिटेल्स बघितले मोबाईलचे, तेव्हा असे लक्षात आले की कॉल जिथून केला आणि रिसीव्ह जिथून केला ते ठिकाण एकच दाखवत होते. ह्याचा अर्थ असाच होता की ह्याने आपल्या बायकोला मारून टाकले आणि तिच्याच फोनवरून त्याने स्वतःला कॉल केलं. हे पोलिसांनी त्याला सांगितलं सतीशला. तेव्हा त्याला कळलं की आता आपल्या चुका सगळ्या पोलिसांसमोर आलेल्या आहेत. त्यामुळे त्याने त्या गोष्टीला ॲग्री केलं आणि तो हो म्हणाला. पोलिसांनी विचारलं की तू का आपल्या पत्नीला मारलं, तेव्हा तो त्याची कारणं तो पुढे सांगायला लागला. तो म्हणाला आम्हा दोघांचं लग्न हे ठरवून झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर आम्ही सोबत आईबाबांसोबत राहायला लागलो. माझ्या गळ्यामध्ये एक लॉकेट होतं. त्या लॉकेटमध्ये माझ्या आईबाबांचा फोटो होता. त्यावर प्रियंका म्हणायची की हे लॉकेट तू काढून टाक आणि त्या ठिकाणी तू माझा फोटो ठेव. अशा पद्धतीने त्या दोघांचे भांडणं सुरू व्हायला लागले आणि प्रियंकाला असं वाटायचं की सासू सासऱ्यांसोबत राहण्यापेक्षा आपण दुसरीकडे जाऊन राहू, मला तुझ्या आईबाबांसोबत राहायचं नाही आहे. जेव्हा त्याच्या आईबाबांनी या सगळ्या गोष्टींना एग्री केलं तेव्हा तो दुसरीकडे जाऊन राहायला लागला. पण प्रियंकाला असं वाटलं की हा माझा नवरा आईबाबांना भेटायला जातो, ते तिला आवडत नव्हतं. त्यामुळे ती त्याच्यासोबत वारंवार भांडण करत असे आणि ती मात्र आपल्या आईबाबांसोबत रोज फोनवर बोलत असे. त्यामुळे कुठे ना कुठे सतीशला गिल्ट व्हायचं की मी माझ्या आईबाबांना सोडलं आणि ही आपल्या आईबाबांसोबत सारखी बोलत असते. एके दिवशी अशातच ते दोघं भांडून तंटून राहायचे. एके दिवशी त्याने स्वतःसाठी एक प्लॉट विकत घेतला. त्याच्यावरती त्याला घर बांधायचे होते. त्याचे भूमिपूजन होते. प्रियंकाचे आईबाबा UPवरून येतात, पण प्रियंका सतीशच्या आईबाबांना इथे बोलवत नाही. पण प्रियंकाचे आईबाबा असतात. सतीशचे आईबाबा जेव्हा येतात तेव्हा प्रियंका त्यांना म्हणते की आता तुम्ही जा, हा प्लॉट आम्ही आमच्या पैशाने विकत घेतलेला आहे, त्यामुळे तुमचा इथे काहीही हस्तक्षेप नको आहे, तुम्ही इथून जा. ही गोष्ट जेव्हा सतीशला कळते तेव्हा त्याला खूप दुःख होते आणि तेव्हाच त्याच्या मनामध्ये
असं यायला लागते की आता आपण प्रियंकाला धडा शिकवूया. असेच एके दिवशी तो प्रियंकाची मोठी पेंटिंग बनवून हॉलमध्ये आणून लावतो आणि सकाळी तिला उठवून डोळ्याला पट्टी बांधून तिला हॉलमध्ये घेऊन जातो. तुझ्यासाठी सरप्राईज आहे असं तो तिला सांगतो. पेंटिंग समोर बघताच ती खूप आनंदी होते आणि ती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप खुश असते. त्यानंतर सतीश तिला म्हणतो की मी तुला मोठं सरप्राईज तुझ्यासाठी मी प्लॅन करतो आहे. प्रियंका खुश असते. ती आपल्या आईबाबांजवळ सतीशची तारीफसुद्धा करते. मग 10 ऑगस्टचा दिवस उजाडतो. सतीश सकाळी 5:30 वाजता उठतो आणि प्रियंकाला तिच्या फोटोजवळ नेऊन बसवतो आणि तुझ्यासाठी मी सरप्राईज आणलं असं सांगतो, पण तू आधी डोळ्यांना पट्टी बांधून घे आणि हात देखील तू बांधून घे, कारण तुला जर मी काही आणलं तर तुला ते कळेल की मी तुझ्यासाठी काय आणलेलं आहे आणि तू चिटिंग करशील आणि मला ते चिटिंग नको आहे, म्हणून तू तुझे हात बांधून घे. तर प्रियंका म्हणाली ठीक आहे, माझे हात तू बांधून दे. अशा प्रकारे तो तिला विश्वासात घेतो आणि तिचे हात बांधतो, डोळ्यावरती पट्टी बांधतो. तिला काही समोरचं दिसत नाही आणि तो आधीच आणलेला त्याने जी दोरी आणली होती ती त्याने हळूच तिच्या गळ्यात टाकली आणि ती दोरी त्याने घट्ट आवळली. तिचा मृत्यू झाला. पण सतीशला हे कळत नव्हतं की ती बेशुद्ध आहे की मरण पावली. ह्यातला फरक त्याला समजत नव्हता. म्हणून तो सुरीने तिचा गळा कापतो, कारण त्याला शुअर व्हायचं असते की ही मरण पावली. त्यानंतर तो प्रियंकाचा मोबाईल घेतो व आपल्या मोबाईलवर कॉल करतो. मग तिचा मोबाईल बंद करतो आणि तिथून तो जॉगिंगला निघून जातो. ऑफिसमधली किल्ली तो एक दिवस आधीच आणून ठेवतो. त्याला चोरी पण दाखवायची असते, त्यामुळे तो सांगतो 1.5 लाखाचे दागिने आणि 2 लाख कॅश गेली. पण पोलिसांना त्याच्यावरती संशय असते, म्हणून ते बँकमध्ये पण जाऊन चेक करतात. तर सतीशने 1 आठवड्या आधीच सर्व बँकेत जमा केले होते. हे सर्व पोलिसांना चौकशी दरम्यान दिसून आले. पोलिसांनी सतीश विरुद्ध चार्जशीट दाखल केली. 28 जुलै 2017 कर्नाटकाच्या सेशन कोर्टने सतीशला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सतीशने ह्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली. हायकोर्टने पण त्याला जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. तो कैद्यांना कारागृहात शिकवू लागला. तिथले कैदी पदवीधर झाले. त्याने आपल्या चांगल्या वागणुकीमुळे शिक्षा कमी करण्यासाठी अर्ज लावला, पण त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. पण शिक्षेसोबत त्याला जी रक्कम भरायची होती ती माफ करण्यात आली, पण त्याची शिक्षा कमी झाली नाही. कोर्ट म्हणाले, जे तू इथे चांगलं काम करतो आहेस, पण जे वाईट काम करून तू इथे आलेला आहे ते विसरता येणार नाही, ते माफ करता येणार नाही. आजच्या तारखेत सतीश हा कोठडीमध्ये आहे आणि आपली शिक्षा भोगतो आहे. पण सतीश जवळ घटस्फोट हा एक सुद्धा मार्ग होता. त्यामुळे दोघांचं जीवन वाचलं असतं.